राज्यात उन्हाचा पारा वाढू लागल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतोय आणि हीच बाब लक्षात घेऊन शिर्डीत साईबाबा संस्थांनी शिर्डीत येणाऱ्या भाविकांसाठी विविध उपाययोजना ज्या आहेत त्या केलेल्या आहेत। आपण आता साई मंदिराच्या परिसरामध्ये आहोत। आपण जर बघितलं या बाजूला बघितलं तर हा नगर मनमाड महामार्ग आहे आणि कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। प्रचंड उन्हाचा कडाका जो आहे तो आपल्याला या दृश्यांमध्ये दिसू शकतो आणि म्हणूनच साईबाबा संस्थांनी मंदिर परिसरामध्ये आणि मंदिराशी संबंधित जो सगळा काही परिसर आहे या ठिकाणी विविध ठिकाणी पेंडॉल उभारलेले आहेत। त्यासोबतच गार पाण्याची व्यवस्था साई भक्तांसाठी मंदिर प्रशासनाने केलेली आहे। यासोबतच दर्शन रांग जी आहे त्या ठिकाणी देखील भाविकांना गार पाणी पुरवण्यात येते, जेणेकरून उकाड्याचा जो त्रास आहे तो भाविकांना सहन करावा लागू नये त्यासाठी साई संस्थांनी अशा पद्धतीने मंदिराचा संपूर्ण परिसर जो आहे तो पेंडॉलने व्यापून गेलेला आहे आणि त्यामुळे साई भक्तांना देखील मोठा दिलासा मिळताना दिसतोय। कारण आपण जर उन्हाळ्यात बघितलं तर मंदिर परिसरामध्ये प्रचंड उन्हाचा त्रास जो आहे तो भाविकांना सहन करावा लागायचा आणि त्यामुळे भाविकांना मोठा त्रास या ठिकाणी होत होता आणि त्यामुळेच साई संस्थांनी देखील या ठिकाणी आता यावर्षी ठिकठिकाणी पेंडॉल उभारलेले आहेत आणि मंदिर परिसरामध्ये वावरणारे भाविक जे आहे त्यांना या कडक उन्हापासून त्यांचं संरक्षण होतं आहे आणि अशा पद्धतीने सावलीत आता ते मंदिर परिसरामध्ये फिरू शकतात। एकंदरीत जर बघितलं तर तापमानाचा हा जो पारा वाढतोय त्या दृष्टीने साई संस्थान देखील सज्ज झालेला आहे आणि शिर्डीत येणाऱ्या भाविकांसाठी विविध उपाययोजना साई संस्थांच्या वतीने करण्यात आल्याचं बघायला मिळते। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।